Hello students, welcome in virtual classroom standard 12th subject English. सर्व विद्यार्थी मित्रांचे व्हर्च्युअल लेक्चरमध्ये मनपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांकरिता इंग्रजी या विषयाच्या सरावासाठी जी प्रश्नपेढी म्हणजेच क्वेश्चन बँक तयार केलेली आहे, त्या क्वेश्चन बँकमधील काही परिच्छेदावरील आधारित असलेल्या कृती प्रश्नांची चर्चा करण्यासाठी आज आपण हे व्हर्च्युअल लेक्चर जे आहे ते अभ्यासत आहोत. या लेक्चरमध्ये, या तिसऱ्या लेक्चरमध्ये आपण लेसन नंबर 3 द कॉप अँड द अँथम रिटन बाय ओ हेनरी या पाठावर आधारित असलेल्या परिच्छेदावरील कृती प्रश्नांची चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, दिलेला परिच्छेद हा पेज नंबर 28 आणि 29 अशा 2 पेजेसवर दिलेला आहे की ज्याची सुरुवात होते सोपी लेफ्ट हिज बेंच अँड स्ट्रोल्ड आउट पासून ते ड्रिफ्टेड अलॉंग ट्वाइस अनसक्सेसफुल या ओळीपर्यंत. विद्यार्थी मित्रांनो, मला तुम्हा सर्वांना सूचना सांगावीशी वाटते की तुम्ही हे कृती प्रश्न ऐकल्यानंतर जरूर लिहून ठेवावेत आणि ते कृती प्रश्न लिहिण्यापूर्वी दिलेला परिच्छेद काळजीपूर्वक वाचावा, जेणेकरून तुम्हाला सर्व कृती प्रश्नांची उत्तरे अधिक चांगल्या पद्धतीने समजण्यासाठी उपयोग होईल. चला तर मग बघूयात कृती प्रश्न. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला यापूर्वीही आधीच्या व्हिडिओ सिरीजमधील प्रथम 2 लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्हाला परिच्छेदावर 6 कृती प्रश्न जे आहेत ते असणार आहेत आणि त्यांचा क्रम जो आहे तो ठराविक क्रम असेल. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली माहिती जरूर चेक करा. त्या ठिकाणी असलेला प्रश्नांचा क्रम जो आहे तो तुम्हाला समजण्यासाठी अधिक मदत होईल. चला अभ्यासूया कृती प्रश्न क्रमांक 1. सोपीज अटेम्प्ट्स टू गेट इनटू विंटर आयलँड. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला सोपीने तुरुंगात जाण्यासाठी केलेले कोणतेही 2 प्रयत्न जे आहेत ते नमूद करायचे आहेत किंवा ते लिहायचे आहेत. विंटर आयलँड मीन्स प्रिझन. विंटर आयलँड म्हणजेच तुरुंग. अटेम्प्ट नंबर 1, सोपीने केलेला पहिला प्रयत्न. He tried to enter in luxurious cafe with $1 in his pocket. And his second attempt, Sophie took a stone and dashed into the protective glass of electric light and wares selling shop. Activity question number 2. Complete the given statement in 30 words. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला दिलेले विधान जे आहे या विधानाबद्दल 30 शब्दात माहिती लिहायची आहे किंवा ते विधान तुम्हाला पूर्ण करायचे आहे. आणि ते विधान आहे सोपी कुडंट एंटर द रेस्टॉरंट बिकॉज. म्हणजेच सोपी रेस्टॉरंटमध्ये प्रवेश करू शकला नाही कारण. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर 30 शब्दात कसे असू शकेल बघूयात. तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर उत्तर जे आहे ते तुम्हाला अगदी व्यवस्थित दिसत असेल. Sophie couldn't enter the restaurant because the head waiters inside the luxurious cafe seen Sophie standing outside of the cafe trying to enter inside. The waiter's eye fell upon Sophie's appearance, his tattered trousers and decadent shoes. Strong and ready hands of waiters turned him about and conveyed him in silence and haste to the sidewalk. Activity question number 3. Sophie had confidence in himself from the lowest button of his vest upward. Here, the lowest button of his vest upward means. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला दिलेला विधानाचा अर्थ जो आहे तो अधिक स्पष्टपणे लिहायचा आहे. आणि दिलेले विधान आहे, रेस्टॉरंटमध्ये सोपीला प्रवेश मिळवण्याबद्दल आत्मविश्वास होता. आणि तो कशामुळे आलेला होता? रायटर want to say that Sophie was well shaven,
His coat was trim and his neat black bow had been presented to him by a lady missionary on Thanksgiving Day. Activity question number 4. This question is based on personal response. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4 हा स्वमताचा असलेला प्रश्न असतो की ज्या ठिकाणी तुम्हाला तुमचे स्वतःचे मत नमूद करायचे आहे. दिलेला प्रश्न बघूया. If a person tries to damage the public property, how you will react in such a situation? Write your response in 3 to 4 lines. या प्रश्नाचा अर्थ आधी समजून घेण्याचा प्रयत्न करूया. एखाद्या व्यक्तीने सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्याचा प्रयत्न केला तर अशा परिस्थितीत तुमची प्रतिक्रिया काय असेल? Let's try to understand the answer. First, I will try to convince him that damage to the public property is illegal and punishable offense under Prevention of Damage to Public Property Act 1984 with jail term of 5 years and fine and both. Public property built and developed through the taxpayers' money and it is built for the convenience of citizens and damaging to it results into loss of taxpayers' money. If still he doesn't listen, then I will take support from the local residents. If still he doesn't stop, then I will call police helpline number. Activity question number 5 based on textual grammar sentences. The instruction is given as do as directed. या ठिकाणी दिलेले पहिले विधान आहे द पोलिसमॅन रिफ्यूज टू ॲक्सेप्ट सोपी इवन ॲज अ क्लू. आणि तुम्हाला या ठिकाणी सूचना दिलेली आहे चूज द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह टू ट्रान्सफॉर्म ॲज अ नेगेटिव्ह स्टेटमेंट. म्हणजेच दिलेले विधान नकारात्मक पद्धतीने किंवा त्याचे नकारात्मक स्वरूप कसे असू शकेल यासाठी दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाची निवड तुम्हाला या ठिकाणी करायची आहे. आता आपण सर्वप्रथम चारही पर्याय एकदा वाचूया. द पोलिसमॅन डिडंट ॲक्सेप्ट सोपी इवन ॲज अ क्लू. द पोलिसमॅन हॅड नेव्हर ॲक्सेप्टेड सोपी इवन ॲज अ क्लू. द पोलिसमॅन डिडंट ॲक्सेप्टेड सोपी इवन ॲज अ क्लू अँड द पोलिसमॅन कुडंट ॲक्सेप्ट सोपी इवन ॲज अ क्लू. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी चारही पर्यायांपैकी पर्याय क्रमांक 1 जो आहे तो अचूक पर्याय आहे आणि तो आहे द पोलिसमॅन डिडंट ॲक्सेप्ट सोपी इवन ॲज अ क्लू विच इज अ नेगेटिव्ह स्टेटमेंट ऑफ गिवन 1. Statement number 2. Don't you think that I might have had something to do with it? Said Sophie. Choose the correct alternative to change the sentence into indirect speech. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी दिलेले विधान हे प्रत्यक्ष कथनामध्ये दिलेले आहे आणि या विधानाचे अप्रत्यक्ष कथन कसे असू शकेल त्याबद्दलचा असलेला योग्य पर्याय तुम्हाला निवडून लिहायचा आहे. सर्वप्रथम चारही पर्याय एकदा वाचूया. Sophie asked if he didn't think that he might have something to do with that. Sophie asked if he didn't think that he might have had something to do with that. Third option, Sophie asked if he didn't thought that he might have had something to do with that. And fourth option, Sophie asked if he didn't think that he might had something to do with that. विद्यार्थी मित्रांनो, या चारही पर्यायांपैकी पर्याय क्रमांक 2 जो आहे तो योग्य पर्याय आहे आणि तो आहे Sophie asked if he didn't think that he might have had something to do with that. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे आणि ती अशी की उत्तराचा असलेला अचूक क्रमांक जो आहे तोच तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर लिहिताना देखील लिहायचा आहे. ॲक्टिव्हिटी क्वेश्चन नंबर 6 विच इज बेस्ड ऑन व्होकॅब्युलरी. शब्दार्थांवर आधारित असलेला कृती प्रश्न. मॅच द वर्ड्स इन कॉलम ए विथ कॉलम बी.
या ठिकाणी तुम्हाला 2 कॉलम दिलेले आहेत आणि कॉलम ए मध्ये असलेल्या शब्दांचे योग्य उत्तर तुम्हाला कॉलम बी मधून शोधून लिहायचे आहे. कॉलम ए मध्ये दिलेले शब्द आहेत स्ट्रोल, डेकेडंट, लिम्बो आणि कवेटेड. First word which is given here is stroll. Stroll means walk in a leisurely way. Next word which is given in column A is decadent, and the meaning of this word is B, walk in a leisurely way. Third word which is given in column A is limbo, and the answer of this one is A, broader place between heaven and hell. And fourth word which is given in column A is coveted, and the answer of this word is E, greatly desired. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर अगदी स्पष्ट बघू शकत असाल की उत्तरांचे असलेले लेटर तुम्हाला न विसरता या ठिकाणी लिहायचे आहे. जर तुम्ही उत्तरांचा क्रम ABCD अशा पद्धतीने लिहिला तर ते चुकीच्या पद्धतीने लिहिले गेलेले आहे असे समजण्यात येते. म्हणून उत्तराचा क्रम हा दिलेल्या पर्यायांच्या लेटरनुसार असावा. उदाहरणार्थ आपल्या उत्तरांचा क्रम जो आहे की जो कॉलम बी मध्ये येतो तो B, C, A आणि E या पद्धतीने आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण द कॉप अँड द अँथम या पाठावर आधारित असलेल्या एका परिच्छेदावरील कृती प्रश्नांची चर्चा केलेली आहे. आता आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत नवीन माहितीसह, नवीन लेसन आणि त्यावर आधारित असलेल्या कृती प्रश्नांच्या चर्चासत्रामध्ये. तोपर्यंत गुड लक अँड हॅपी लर्निंग. थँक्यू.